नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये झालेला गोंधळ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. रोज काही ना काही पुरावे समोर येत आहे. न्यूजपेपरमध्ये बातमी येत आहे. काही पुरावे सुद्धा विद्यार्थ्यांनी गोंधळ झालेले. नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढलेले 200 पेक्षा जास्त मार्क झाले. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका काय, सरकारची भूमिका काय आणि विद्यार्थ्यांची भूमिका काय, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. बघू शकता मित्रांनो, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत. अवघडच आहे ना मित्रांनो. जे कर्मचारी TCS मध्ये काम करत आहेत त्यांचे नातलग किंवा त्यांचे जवळचे त्यामध्ये सिलेक्शन झालेले तलाठीमध्ये टॉपरमध्ये जास्त हायस्ट मार्क येऊन त्यांचे सिलेक्शन झालेले. यावर मित्रांनो TCSचा प्रतिक्रियेस नकार. बघा, या प्रकाराबद्दल प्रतिक्रियेसाठी TCS कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मित्रांनो, हे जे न्यूजपेपर येत आहेत, हे जे घोटाळे उघड आहेत, यांच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. आम्ही तुमच्या उत्तर देण्यास बांधील नाही असं म्हणत आहे. त्यानंतर मित्रांनो, महसूल मंत्री विखे पाटील यांनी तर म्हटले आहे की जे या प्रकाराबद्दल बोलेल किंवा तलाठी भरतीमध्ये काही घोटाळा झाला आहे असे म्हणेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे. तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला 198 आणि बहिणीच्या पतीला 208 गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. मित्रांनो, त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला 198 मार्क आहेत व बहिणीच्या पतीला 208 मार्क आहेत तलाठी भरतीमध्ये. मित्रांनो, याबाबत त्यांनी चौकशी केलीच नाही तर पुरावे भेटतील कसे? त्यांनी चौकशी करायला पाहिजे, CCTV चेक करायला पाहिजे. यांना काही उत्तरे भेटलेली होती का? काही चिठ्ठीद्वारे भेटलेली होती का? किंवा काही बाह्य यंत्रणा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर केलेला होता का? किंवा TCS मध्ये रिलॉगिन झालेले आहे का? मार्क वाढवण्यात आलेले आहे का? या संदर्भात काहीही झालेले आहे का? या संदर्भात त्यांनी चेक केलेलं पाहिजे, चेक करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांनी चौकशी करायला पाहिजे. फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे, तुम्ही पुरावे द्या, आम्ही लगेच भरती रद्द करू. मित्रांनो, पुरावे त्यांच्याकडे आहेत, आपल्याकडे नाहीत. आपण पुरावे कुठून आणायचे? आपण फक्त त्यांना सांगू शकतो की यांना मार्क आहेत. काही गोष्टी आपल्याकडे आहेत, पण सर्व गोष्टी आपल्याकडे नाहीत मित्रांनो. त्यांनी चौकशी करायला पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, पुण्यनगरीमध्ये आलेली न्यूज. तलाठी भरती परीक्षेत सिंधेवाईची रश्मी मेश्राम राज्यात अव्वल. मित्रांनो, या विद्यार्थिनीला वनरक्षकमध्ये 54 मार्क होते, पण तलाठी भरतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून टॉपर 214 एवढे मार्क नॉर्मलायझेशन नंतर त्यांचे झालेले आहेत मित्रांनो. यामधील माहिती मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन चेक करू शकता. वाचत बसला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. त्यामुळे हा न्यूजपेपरचा फोटो आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मित्रांनो, तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेले होते की आज मी विठ्ठल कांगणे सरेचे विविध भरतीमधील पेपर फुटीबाबत जो पुढाकार घेतला आहे त्याचे समर्थन करतो. त्यांनी 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पेपर फोडून गोरगरीब विद्यार्थ्यांची नोकरी घेणाऱ्या सर्वांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी जे जिम्मेदार आहेत, जे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली पेपर फोडण्यात सहभागी असेल तर त्यांना शिक्षा नक्कीच झाली पाहिजे. मित्रांनो, यामध्ये सगळे मिळून सहभागी व्हा. प्रत्येक जिल्ह्यात 16 तारखेला आंदोलन आहे. सगळ्यांनी एकत्र या मित्रांनो. अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये सुद्धा निकालमध्ये गोंधळ आहे. निकाल पूर्णपणे लावलेला नाही मित्रांनो. त्यामध्ये कोण वेटिंगला आहे, कोण त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून सुरुवातीला तर कॅटेगरी मार्क सुद्धा नव्हते, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लावलेली होती मित्रांनो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मेसेजेस केले, कॉल्स केले, ईमेल्स केल्यानंतर मित्रांनो कॅटेगरीनुसार मार्क्सनुसार लिस्ट लावण्यात आलेली, पण अजून सुद्धा वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली नाही मित्रांनो. त्यापेक्षा तर ज्यांनी एक्झाम दिली त्यांचे मार्क सुद्धा समजलेले नाही मित्रांनो. IBPS मध्ये रिस्पॉन्स शीट येत नाही, त्यामुळे डायरेक्ट निकाल लागतो. पण निकाल लागल्यानंतर सुद्धा मित्रांनो ज्यांना मार्क पडलेले आहेत ते तरी समजायला पाहिजे ना, किती मार्क पडले विद्यार्थ्यांना, किती नाही. त्या गोष्टी कधी समजेल? 1000 रुपये याच्यासाठी भरले होते का? हे मित्रांनो खूप मोठा गोंधळ चाललेला आहे TCS आणि IBPS मध्ये मित्रांनो. हे सर्व कंपनीमध्ये पेपर न घेता MPSC कडून घ्यावा ही विनंती सर्व करत आहेत. त्यामध्ये सर्व मिळून सहभागी व्हा मित्रांनो. तुमचं सिलेक्शन झालेलं असेल,
असेल तरी पण, कारण मित्रांनो एवढे मोठे मोठे गोंधळ समोर येत आहेत. चिठ्ठीद्वारे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे यांनी मार्क घेतलेले आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्ही जर सहभागी होऊन पुढाकार घेतला नाही तर हा खूप मोठा होईल मित्रांनो आणि हा असंच चालत राहील. त्यामुळे मित्रांनो सर्व एकत्र या. 16 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. त्यामध्ये सहभागी व्हा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतील. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील.